असर है, आपका है सब कुछ, आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर मैं झुकाऊंगा। इस मंजर को, इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा। मी एकच हे देऊ शकते की मेसेज द्यायला पाहिजे की आजपर्यंत माझ्या आईने मला जसं वाढवलं आहे, ज्या फ्रीडममध्ये वाढवलं आहे आणि मला असं वाटते की तुम्ही तुमच्या घरातून जर तुम्हाला फ्रीडम नाही भेटत आहे तर तुम्ही आपलं आयुष्य ना खूप छोटं आहे, ठीक आहे, आणि ते आयुष्य खूप छोटे असल्यामुळे ना तुम्हाला भांडणं करायला लागेल, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्ससोबत, तुम्हाला सोसायटीचे एक्सपेक्टेशन्स असतील, म्हणजे खूप काही असतील, तुम्हाला खूप सारे ऑब्स्टिकल्स तुमच्या समोर येतील. पण मला असं वाटतं की ते सगळ्या ऑब्स्टिकल्सला तुम्ही पार पाडावं आणि तुमची जी लिमिट्स आहेत ते क्रॉस करून तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जी आवड आहे तिकडे तुम्ही तुमचं देह बघावं आणि ती लिमिट तुमची क्रॉस करा आणि तिकडे टॉपवरती पोचा. तुम्हाला जर देशाची सेवा करायला मिळाली हां, तर कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम कराल? मी अजूनही करते, पण मी आत्तासुद्धा करते. मी ॲनिमल्ससाठी करते. माझ्या इथे जे मला जेवढे जमतात तेवढे ॲनिमल्ससाठी त्यांचं फीडिंग वगैरे करणं, त्यांचं वॅक्सिनेशन वगैरे करणं, त्यांचं काही जे पण XYZ जे आहे ॲनिमल्सचं ते करते. आणि गरीब लोकांसाठी त्यांना अन्नधान्याचं प्रॉब्लेम असतात किंवा काही असतात. जेव्हा जसं लॉकडाऊन होतं तर लॉकडाऊनमध्ये आमच्या इथे मी अन्नधान्य वाटलेलं. तर असं जे गरजू व्यक्ती आहे त्यांच्यासाठी मी करते. ते आता मला झालं आहेत की 14 वर्ष झाले आहेत मी या कॅटेगरीमध्ये, आय मीन मी बाईक राईड 14 वर्ष झाली, थोडंसं लांब असतं. सुरुवात 14 वर्ष झाले आहेत की मी बाईक रायडिंग करते आहे. जेव्हापासून आमच्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये कोणी मुली नव्हत्या तेव्हापासून यंगेस्ट आहे मी आणि तेव्हापासून मी बाईक रायडिंग चालू केली आहे. आणि हे माझ्यासाठी फक्त हॉबी नाही आहे, हे माझं पॅशन आहे की आणि त्या पॅशनला घेऊन मी ह्याच्यावरतीच मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केली. तर मी स्वतःची गाडी स्वतः रिपेअरिंग वगैरे करते आणि मी मोटो ट्रॅव्हलरसुद्धा आहे. सो मी बाईक घेऊन वेगळ्या इंडियामध्ये आपलं ट्रॅव्हलिंग करते आणि प्लस ते होऊन मी सर्किट रेसरसुद्धा आहे आणि म्हणजे नॅशनल लेवलमध्ये मी सर्किट रेसिंग केलेलं आहे. आणि आज हा अवॉर्ड मला भेटलेला आहे की असं वाटतं की एवढ्या टाईमाचा जो माझा परिश्रम होता आज म्हणजे मे बी तुमचं मॅटर नाही करत की तुमचे फॉलोअर्स कमी आहेत किंवा काही आहे, पण मॅटर हे कळतं की तुम्ही तुमचा प्रभाव लोकांवरती कसा पाडताय. मे बी आज 120 लोक आम्ही महाराष्ट्रातून होते आणि त्याच्यामधून मी एकटी पालघर जिल्ह्यामधून इथे होते. तो कुठे ना कुठे तो अभिमानाचा क्षण आहे माझ्यासाठी की मी इथे आहे आज. आणि नवराष्ट्र डिजिटलने आम्हाला हा अपॉर्च्युनिटी दिली ही आम्हाला, आणि आम्हाला हे लिखून आम्हाला हा अवॉर्ड दिला. तुम्ही रायडिंग करता, एक महिला आहात, काय डिफिकल्टी काय असतात आणि सोबत तुम्ही जे प्रवास केला आहे साधारण कुठून कुठपर्यंत केला आहे आणि परदेशात किती प्रवास आहे आणि किती परदेशात तर अजूनही माझं झालं नाही आहे. मी सध्या आपली जी भारतभूमी एवढी सुंदर आहे सो तीच मी दाखवते. मी बजेट ट्रॅव्हलिंगसुद्धा करते आणि म्हणजे असं नाही आहे की लोकांना वाटावं की तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, ठीक आहे. तर लोकांना हे नको वाटायला, लोकांना तेच वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे तर मी ट्रॅव्हल नाही करू शकत, पण असं नाही आहे. तर मी ते लोकांना दाखवते की तुमच्याकडे कमीत कमी पैशामध्ये सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल कसे करू शकता, त्याच्याबद्दल टिप्स वगैरे ते सगळं मी लोकांना सांगते. आणि बाईक रायडिंग जेव्हापासून मी चालू केली आहे तेव्हा असं झालेलं, मी एक क्षण सांगते. जेव्हा मला मम्मीने जेव्हा मला बाईक घेऊन दिलेली तेव्हा मी लहान होती, 12वीला होती, तेव्हा मम्मीने मला बाईक घेऊन दिलेली, पहिली बाईक माझी. आणि लोकांनी म्हणजे माझेच फ्रेंड्स होते, त्यांनी असं सांगितलं की तू मुलगी आहेस मग तू बाईक कशाला घेतली, तू स्कूटी घ्यायला पाहिजे होतीस ना. तर मम्मीने नेहमी मला साथ दिलेला आहे मला, आणि ती बोलली की माझी मुलगी आहे, तिला जी चालवायचं आहे ती चालवेल. आणि आज तिच्यामुळे मी इथे आहे. आणि मी 50हून जास्त वुमन्सना मी बाईक रायडिंग, कार ड्रायव्हिंग मी शिकवलेलं आहे. आणि माझं एकच आहे ध्येय की मुलींनी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पडायला पाहिजे. त्यांना जी इच्छा आहे त्यांची
ती त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचे लिमिट्स क्रॉस करायला पाहिजे की आज बाई खूप काही करू शकते. आज ती एका बाळाला जन्म देऊ शकते, ती ॲस्ट्रॉनॉट बनू शकते, ती अंतराक्षात आहे, सगळीकडे आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये बायकांनी पुढे यावं. माझं हेच आहे की त्यांनी सगळं करायला पाहिजे. माझं जे रिलीज आहे त्याच्यामध्ये काही होतं वेदना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी रडलो आणि फुटलो काटच्या वाटेवरी दुश्मनी आज मला वाहून सलाम केली. तर या लाईन्स पण आमच्या आयुष्यावर आधारित आहे की आम्ही काटेच्या वाटेवर चालून आम्ही जेवढ्या नावाचा म्हणजे लोकांचं प्रेम मिळेल ते त्यामुळे आणि तुमच्या डिजिटल माध्यमांचं खरंच मनापासून धन्यवाद. कारण आधी असं असायचं की गाणी करायचं टाकायचं पण तर जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी लोक येऊन त्याला एक्सपोजर देतात की एक छान गाणं आलं आहे तर यांचे इंटरव्ह्यूज घेऊया. तो आम्ही पुण्यात असू दे मुंबई नाशिक सगळीकडे आम्ही इंटरव्ह्यूज देतो आणि तुम्ही तुमचा एक मोठा वाटा आहे. आणि मला वाटते हे जे डिजिटल इन्फ्लुएन्सर समिट आहे तर तुम्ही पण एक इन्फ्लुएन्सर आहात कारण तुम्ही आम्हाला डिजिटली लोकांपर्यंत पोहोचवता. थँक्यू सो मच. एक इन्फ्लुएन्सर अवॉर्ड दिला जाणार आहे आणि पुण्यामध्ये हे ऑर्गनाईज होतं आहे. काय समजून कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं आणि त्यात मला नॉमिनेशन चांगलं वाटतं आणि सगळ्यात भारी तर माझी मम्मी जास्त खुश होईल हे अवॉर्ड बघून मी आलं तर खूप चांगलं वाटतं आणि थँक्यू सो मच अशी त्या संदर्भामध्ये नॉमिनेशन मिळालं कॉमेडी जे व्हिडिओज बघायचं त्या संदर्भात मला सो सगळ्यांना हसवलं आणि त्याचं रिझल्ट मला आवड भेटलं अजून तुझे व्हिडिओ बरेच लोक चाहते आहेत तुझे अल्बममध्ये तू काम करते. काय सांगतो पुढे काय करणार आहे? पुढे आता मोठ्या स्क्रीनवरती काम करायचं. आता छोट्या स्क्रीनवरती तर सगळ्यांना एंटरटेनमेंट करतो तर मला असं वाटतं की मोठ्या स्क्रीनवरती पण लोकांना एंटरटेन करेल आणि तीच इच्छा आहे माझी आणि स्वप्नसुद्धा. प्रसंग घडला असता